सर, पॅनल नंबर 17 मध्ये महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी म्हणजे त्यांची सुरक्षा व्हावी त्यासाठी तुम्ही कोणते उपाययोजना करणार आहे निवडून आल्यावर? महिला आणि लहान बालके यांच्यासाठी सर्वप्रथम तर महिला सक्षमीकरण. आता महिला ज्या आहेत आता जागृत झालेले आहेत आणि महिला स्वतःचे मंडळ उभा केलेले आहेत. त्यांनी स्वतःचे महिला मंडळ आहेत, बचत गट आहेत, अशा अनेक संघटना त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. मग महिला सक्षमीकरणासाठी त्यांना जे लागणारे सामग्री म्हणजे त्यांच्यासाठी एक उद्योग निर्माण करणार, ज्याला आपण लघु उद्योग म्हणतो, गृह उद्योग म्हणतो. त्या आमच्यातर्फे त्या प्रयत्न करू आम्ही की चांगल्या प्रकारे त्यांना रोजगार कसा मिळू शकते. आतापर्यंत आम्ही तेच केलेलं. अनेक संघटनांसोबत, संस्थांसोबत मी काम करतो आणि काम करत असताना आम्ही महिला सक्षमीकरणावरतीच भर दिलेला आहे. महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होतं, हे सर्वांना माहितच आहे. आणि विद्यार्थी शिकला तर आपला देश सुशिक्षित होतो, हे आम्ही त्याच्यावरतीच भर देतो. मुलांनी शिकलं पाहिजे, महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल तर त्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी लघु उद्योग, गृह उद्योग अशा प्रकारे किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी जे जे त्यांना आमच्याकडून सहकार्य करू शकते आम्ही ते नक्कीच करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री अपरात्री महिला ये जा करतात, लहान मुलं ये जा करतात. आता आपण मागेच पाहिलं की ते अफवा होती का सत्य हे कोणालाच कळलं नाही, की मुलं पळवतात अशा घटना सतत चॅनलद्वारे आणि याच्याद्वारे व्हायरल होत होत्या. त्याने कुठेतरी मनामध्ये सर्वांची भीती बसली होती. आता ती अफवा असेल किंवा सत्यात असेल, परंतु प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हे लागलेच पाहिजेत. तर प्रभाग 17 मध्ये ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे तर आम्ही त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहेत. समाज मंदिर बनवणार आहोत आणि समाज मंदिरही तो असं बनेल की ज्या ठिकाणी त्या समाज मंदिरामध्ये सर्व सामाजिक सभा, इतर कार्य, सुखदुःखाचे कार्य आणि लग्न सोहळाही पार पडला पाहिजे. एवढा भव्य समाज मंदिर आणि तो लग्न हॉल करण्याची माझी अशी इच्छा आहे की या प्रभागामध्ये झालंच पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्या गोरगरिबांचा पैसा जर वाचला तर एखाद्या लेकी मातीचं चांगलं लग्न झालं पाहिजे. ही माझी सर्वांना सांगणं आहे की जर मला तुम्ही निवडून द्याल तर मी एवढंच करू शकते की आपल्या परिसरातील लोकांच्या गरजा, त्यांच्या गरजा काय आहेत त्या आम्ही शासनाकडून मागणी करून त्या गरजा पुरवू शकतोय. आणि मी पुन्हा एकदा प्रभाग 17 मधील सर्व नागरिकांना, मतदार भावांना, बंधूंना, आमच्या माता आहेत, सर्वांना आवाहन करतो की मतदान करत असताना तुम्ही योग्य उमेदवार निवडा आणि उमेदवार असा निवडा की जो तुमच्या उपयोगी पडेल. रात्री अपरात्री कधीही तुम्ही आवाज द्या तर तुमच्या मदतीला धावेल. तुमच्या वस्तीतील काम असतील जे काही त्या समस्या निवारण करण्यासाठी धावेल. तर माझी निशाणी आहे रिक्षा आणि माझी सुनबाई आहे मीरा प्रदीप आल्लाट, तिची निशाणी आहे सफरचंद. आता हे सफरचंद आणि रिक्षा हे दोन चिन्ह तुम्ही मतदान कसं कराल तर क मध्ये पिवळा कलर आहे, पिवळा कलर मध्ये आमची सुनबाई आहे मीरा प्रदीप आल्हाट, तिची निशाणी पिवळ्या कलर मध्ये आहे. तिथे सफरचंद आणि ऍपल हे चिन्ह असेल त्या ठिकाणी तुम्ही बटन दाबा आणि आम्हाला सहकार्य करा. तुमच्या सेवेसाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत आणि पूर्वीपासून करतच आहोत सेवा. यापुढे आम्हाला संधी द्या. माझी निशाणी आहे रिक्षा, जी निळ्या कलर मध्ये आहे आणि निळ्या कलर मध्ये तुम्हाला रिक्षाचं चिन्ह दिसेल. त्या रिक्षाच्या चिन्हावर आम्हाला मत देऊन आम्हाला विजय करा, जेणेकरून हा विजय माझा नाहीये, मी उमेदवार होणार नाही, मी निमित्त मात्र आहे. आणि जर ह्या चिन्हावर तुम्ही आम्हाला निवडून दिलं, मी तुम्हाला वचन देतो की मी नगरसेवक निमित्त मात्र होणार, नगरसेवक तुम्ही स्वतः व्हाल, हे माझं वचन आहे तुम्हाला. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गरज पडेल की आमच्या वस्तीमध्ये, आमच्या प्रभागामध्ये अशा अशा समस्याला आम्हाला सामोरे जावं लागत असेल, त्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्या तर त्या समस्याचं निवारण नक्कीच होणार, हा मी तुम्हाला विश्वास देतो. मी ताई, तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरले आहेत आणि तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही जनतेचे कोणकोणते काम करणार याविषयी? मीरा प्रदीप आलाट, मी सध्या आता याच्यामध्ये उतरलेले आहे.
माझी सासू 2012 मध्ये सध्या या निवडणुकीमध्ये होत्या. आता आमचे सासरे समाजसेवा करते, ते सगळं उदर निवारण करते, सगळे गोर गरिबामध्ये जाऊन. आणि सध्या हे नाही का चालू आहे ते संस्थाचे सगळ्यांना देणं सवरणं, भरपूर कामं केले त्यांनी समाजसेवेचे. तर आमच्या हातून काहीतरी चांगलं घडावं या गोष्टीबद्दल आम्ही समाजसेवेला उतरलेलो आहे. आणि महिलांना म्हणल्यानंतर महिलांना मी भरपूर करण, त्यांचे ते समस्या आहेत त्या कधी पण त्यांचं जे आहे ते कार्य तुम्ही पुरं पाडता.